जळगाव जिल्ह्यातील किनोद या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। सासू आणि नंदेच्या त्रासाला कंटाळून तिने ही आत्महत्या केली असं सांगितलं जातंय। म्हणजे धक्कादायक बाब ही आहे की मासिक पाळी सुरू असताना तिने जेवण बनवलं नाही, म्हणून तिच्या सासू आणि नंदेकडून तिला त्रास देण्यात आला आणि त्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं असं सांगितलं जाते। म्हणूनच तिने आत्महत्या केली असं सांगितलं जाते। परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये विवाहितेच्या माहेरच्यांनी मात्र ही हत्या असल्याचा आरोप जो आहे तो तिच्या सासरच्या मंडळींवर केलेला आहे। नेमकं काय घडलं तर तिच्या सासरच्या मंडळींकडून असा आरोप केला जातोय, जी विवाहित महिला आहे तिचं नाव गायत्री कोळी असं आहे आणि तिच्या भावानं असा आरोप केलेला आहे की जी गायत्री होती तिचं तिच्या सासू आणि नंदेबरोबर मतभेद होते। त्यांच्या घरामध्ये सातत्याने या बाबतीत भांडणं होत होती। तसंच कोणत्याही किरकोळ कारणावरून तिला मानसिक त्रास दिला जायचा, तिचा छळ केला जायचा, तसंच माहेरहून काही पैसे आण असं सातत्यानं तगादा तिच्या समोर लावला जायचा। आणि जर मासिक पाळी सुरू असेल आणि त्यावेळेला जर का तिने जेवण बनवलं तर ते खायचं नाही कोणी घरातलं, सासरची मंडळी ते जेवत नव्हते जेवण। परंतु आता मात्र मासिक पाळी सुरू असताना जेवण बनवलं नाही म्हणून तिला त्रास देण्यात आला, तसंच तिला शिव्या देखील घातल्या जात होत्या आणि त्याचमुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे भांडण सुरू होतं त्यामध्ये त्याच्या सासरच्यांनी तिची गळा दाबून हत्या केली आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह साडीला जो लपेटला आणि लटकवून तिने आत्महत्या केली असं सांगण्याचा कांगावा जो आहे तो तिच्या सासरच्यांकडून केला जातोय। असा आरोप ज्या गायत्री कोळी आहेत त्यांच्या माहेरच्यांकडून केला जातोय। या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो जळगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येतोय। तिथे या गायत्री कोळी यांच्या संपूर्ण सासरच्या मंडळींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि या घटनेचा तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला आहे। परंतु या घटनेतील आरोपी ज्यांना समजलं जात आहे, ज्यांच्यावर मृत महिलेच्या माहेरच्यांनी आरोप केलेले आहेत, ते सासू, नणंद आणि पती या महिलेचे फरार आहेत आणि त्यामुळे या घटनेचा संपूर्ण तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातो। ही हत्या आहे की आत्महत्या आहे याचा शोध सध्या पोलिसांकडून केला जातोय। संपूर्ण संशयास्पद परिस्थिती जी आहे ती तिथे निर्माण झालेली आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये जर कोणी सफर करतंय, जर कोणी पोरके झालेत तर 7 वर्षांचा जो या गायत्री कोळी यांचा मुलगी आहे नियती आणि 5 वर्षांचा मुलगा ध्रुव हे मात्र पोरकं झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशाच प्रकारच्या गुन्हेगारी विश्वातील बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।